नमस्कार, मी सारिका. एसनाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूप हनुमान टेकडीला समस्यांचा विळखा, मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित. ठाणे महानगरपालिकेत फेस रीडर मशीनचा नवा उपक्रम. तर वंदना सोसायटीतील धोकादायक इमारत रहिवाशांना ठरत आहे जीवघेणी. पालिकेचा उपाययोजनेकरिता कानाडोळा. भांडूप पश्चिमेकडील प्रतापनगर रोडवरील हनुमान टेकडी परिसर बनलाय समस्यांचे आगार. पाणी, रस्ते, शौचालयासारख्या मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित. भांडूप पश्चिमेकडील हनुमान टेकडी परिसरात नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. उंच डोंगराळ भागात असलेली ही लोकवस्ती. येथे रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी अशा सर्वच मूलभूत सुविधांचा अभाव दिसतोय. तुटलेले रस्ते, अस्वच्छ गटारे यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. उंच भाग असल्याने या वस्तीची पाण्याची समस्या नेहमीचीच आहे. कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा यामुळे येथील महिला वर्ग त्रासलेला आहे. हा भांडूप विभाग आहे, याच्यामध्ये हा हनुमान टेकडी जो परिसर आहे ना, हा पूर्ण डोंगरामध्ये वसलेला आहे. म्हणजे इतकं इथे त्रास आहे की पायऱ्या छोट्या छोट्या गल्ल्या, इथली परिस्थितीच इतकी बिकट आहे. आणि त्यात 3:30चं सकाळचं पाणी आहे. आता आम्ही बरेच वर्षापासून काही रहिवाशी बरेच जुने आहे, 40-50 वर्षापासून, पण आजही आहे ना आम्हाला पाणी खालून भरायला लागतं. आणि तेही विकत 100 रुपये 200 रुपये महिन्याचे भाडं घेतात, डिपॉझिट घेतात. काही ठराविक अमानत घेतात 500, कोण 2000 घेतं. आता इथे एका मंडळाने माध्यमातनं, नगरसेवक माध्यमातनं 2007 मध्ये एक पाणी योजना राबवली एकता म्हणून. तर त्यांनी 2000 डिपॉझिट आणि 60 रुपये त्यावेळी भाडं आमचं घेतलं होतं. फक्त 4 हंडे पाणी मिळायचं. मग कालांतराने दहशतीने आमचं ते पाणी बंद केलं की आम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते नाही किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही त्यांना पाठिंबा देत नाही. मग आमचं पाणी, मग 3:30 वाजता यायला पाणी, ते पाणी ही सगळी दैनंदिन गरज आहे सर. आणि मग त्या याच्यासाठी मग रात्रीची झोप मोडा 3:30 वाजता. आणि तेवढा डोंगर परिसर पूर्ण पायथ्याजवळ जा, खाली तिथून हंडा डोक्यावर कॅन भरून पाणी आणा. छोट्या छोट्या गल्ल्या, तुटलेल्या अवस्थेतले ते सगळी बांधकामं, पायांना दगडं लागतात, कोण गटारात पडतंय. म्हणजे इतका त्रास असून पण इथे पाण्याची ही समस्या आहे. तर पहाटे 3:30 वाजता पाणी पुरवठा होतो, तोही कमी दाबाने. यामुळे घरातील महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशी भीमाबाई वाघ यांनी दिली. इकडे जी लोक राहतात ना, त्यांना जाण्या येण्याचा त्रास आहे. गटारीचं साचलेले, मच्छर होतात, मुलांना चावतात, डास, हांडे आणून आम्हाला तकलीफ झालेली आहे. आणि सगळ्यांनाही ते त्रास, जेवढे रहिवाशी आहेत त्यांना प्रत्येकाला त्रास आहे. आणि इथे येऊन बघा, कचरा बघा किती पडलेला आहे. आणि लहान मुलं शाळेत जातात, त्यांना त्रास होतो. रस्त्यातच संडास करतात, संडासचा पण त्रास आहे. सगळं आम्हाला त्रास आहे. पाण्याचा तर खूपच त्रास आहे. तर किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या सुनीता पवार यांनी पाण्यासाठी करावी लागत असलेली वणवण थांबविण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असे आवाहन केले. 16 वर्ष झाले, मी 16 वर्षापासून आले इथं, तशी मी पाणी विकत घेते. आणि आता 2001 मध्ये काय केलं होतं, ते 2002 मध्ये पाणी अशोक पाटलांनी दिलं होतं आम्हाला. पाणी दिलं होतं तर त्याच्यात आम्ही 2-2 हजार रुपये भरले. म्हणजे ते फुकट काय पाणी दिलं नाही आम्हाला. 2-2 हजार रुपये भरले. ते 2-2 हजार रुपये भरले, जे तेव्हा ते पाणी चालू केलं तर फक्त 8 दिवस पाणी दिलं आम्हाला. ते बी बारकाने उडून हांडे, 2च हांडे. त्याच्यानंतर येत नाही, पाणी येत नाही. आज नाही तुम्ही भरा, उद्या भरा, परवा भरा. मग त्याच्यावर मग 2011 मध्ये किती बनली किती आली, 2011 मध्ये 2011 मध्ये मी आजारी पडली. ती पाणी आणू मग पाय मोडले. पायानं मला हांडा घेऊन येता येत नाही खालून. 2011 मध्ये मी शेवटला किडनी काढावं लागली. किडनी काढली मी, आता तरी बी मी ती कुठून पाणी आणते, बेकरीपासून पाणी आणते खालून. आणि ते बी 200 रुपये महिना. सांगा आता काय करायचं. मग राहतो आम्ही आता इथं 16 वर्ष झाले. मग आम्हाला पाण्याची सोयच नाही. बाकी सर्वीकडे पाणी आहे. एवढ्या चाललं आम्हाला पाणी का नाही. त्याचबरोबर येथील 50 कुटुंबांसाठी असलेले शौचालयही राजकीय वादात रखडले आहे. त्यामुळे येथील महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. तुटलेले दरवाजे, अस्वच्छ शौचालय यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सदर शौचालय मोडकळीस आले असून त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा येथील महिला वर्गाला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागेल. ही सर्व बाब दुर्दैवी असून सरकारने ताबडतोब या प्रकरणाची दखल घेऊन शौचालय दुरुस्त करावे अशी विनंती प्रिया शिंदे या 20 वर्षीय तरुणीने दिली. हे बांधकाम आता चालू होतं, बांधकाम चालू होतं. आता हे बांधकाम आहे ना थांबवलं गेलंय. तर हे जर बांधकाम आता मोडीला आलंय, म्हणजे तोडायला परमिशन काढली आहे. तर हे जर बांधकाम तुटले तर आम्ही लोकांनी वर जाऊन बसायचं का. वर बघितलं तर फुल ओपन आहे की मंदिरात बसलेली मुलं ना, त्या साईडला बघितलं ना लेडीजचे जिथे बसतात तिकडचं फुल पोर्शन दिसतं. असं नाही की नाही दिसत, फुल ओपन आहे. तर हे
बांधकाम जर तुटलं तर आम्ही तिथे जाऊन बसायचं का? सरकारने आता याचा विचार करावा आणि फक्त आम्हाला न्याय मिळवून द्यावा बस. तर या मोडकळीस आलेल्या शौचालयामुळे अपघात होऊन 2 महिने अंथरुणाला खिळलेल्या विनोदिनी पाटील यांनी आणखी अपघात होऊ नयेत आणि स्त्रियांची होणारी गैरसोय दूर करावी अशी विनंती S9शी बोलताना केली. मी बाथरूमला गेलेले असताना मग तिथे बादली ठेवलेली आणि एवढं उंचावरून तिथून वर पायऱ्या चढून जायला मला भारी पडतं, तरी सुद्धा गेला नाही. ती बादली मी घ्यायला गेले तोच माझा तोल गेला आणि मी पडली. ती माझ्या ह्या कुशीवर होती, माझ्या कमरेची हड्डी दबली गेले. आता 2 महिने व्हायला आले, अजून काय त्याचा फरक नाही. 2 हॉस्पिटलची औषधं झाली, आता प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, तरी सुद्धा अजून काय मला फरक नाही. आणि माझ्या घरात असं करणारं कोणीच नाही. माझी 2 मुलं आहेत, ती कामाला जातात. माझे घरवाले आपले ह्याच्या कामाला जातात, ते पण आता सध्या घरीच बसून आहेत. त्यामुळे माझा मला आता घरचं सुद्धा झेपायचं भारी कठीण झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. पाचपाखाडी वंदना सोसायटीतील अतिधोकादायक इमारती रहिवाशांना ठरत आहे जीवघेणी. पालिका प्रशासन व कोर्टाकडून होते स्थानिकांची दिशाभूल. पाचपखाडी वन विभागाजवळ 45 वर्ष जुनी अशी वंदना सोसायटी. या सोसायटीमध्ये एकूण 6 इमारती असून पालिकेच्या सर्वेक्षणातून 3 इमारती धोकादायक ठरल्या आहेत, तर एक अतिधोकादायक इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 96 कुटुंबांचे वास्तव्य होते. मात्र या इमारतींना काही ठिकाणी तडे गेलेत, कुठे स्लॅब कोसळलेत, कुठे माती पडते. राहण्यास अयोग्य अशा इमारतीबाबत पालिका प्रशासन व कोर्टात याचिका प्रलंबित असून जीवाची दखल घेता 35 ते 40 कुटुंब येथील घरे सोडून गेली आहेत. इमारतीच्या रिडेव्हलपमेंटकरिता कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्याबाबत योग्य निर्णय होत नसल्याची माहिती तेथील रहिवाशांनी दिली. आज आम्ही पाहिलं की गेल्या 14 वर्ष आम्ही रिडेव्हलपमेंट करायचा प्रयत्न करतोय, पण प्रत्येक वेळा काही लोक 4-5 व्यक्ती अशा आहेत की ज्या प्रत्येक वेळा रिडेव्हलपमेंटमध्ये आड येतात. आम्ही हर तऱ्हेचे प्रयत्न केले, इव्हन आम्ही सेपरेशन सुद्धा मागितलं, परंतु आम्हाला सेपरेशनही मिळत नाही. तिथेही आम्हाला हायकोर्टात त्रास दिला जातो, तिथेही काय केलं जातं आम्हाला कळत नाही. वकिला थ्रू आमचे निर्णय अजूनपर्यंत लागत नाही. आणि 14 वर्षाच्या प्रयत्नात आमचं सोसायटीचं म्हणजे बिल्डिंगचं रिपेअरिंगही होत नाही आहे आणि रिडेव्हलपमेंट होत नाही. आणि रिडेव्हलपमेंटच्या याच्याकरता आम्ही रिपेअरिंग केलं नव्हतं, म्हणजे असं की होईल आज उद्या होईल, पण या लोकांच्या त्रासामुळे आम्ही आज 14 वर्ष या चपराखाली राहतो. धोकादायक झालेले की आम्ही इथे राहणंच आता मुश्किल आहे. आम्हाला आता सोसायटीने अशी म्युन्सिपाल्टीने नोटीस पाठवली आहे की तुम्ही घर खाली करा. आता या वयात आम्ही जायचं कुठे? आज 14 साल से ये बिल्डिंग में रहता हूँ और हमारा बिल्डिंग आज 4 साल से पूरा बिल्डिंग खाली हो गया है. डेंजरस बोल के 10 साल से डेंजरस बोल रहे हैं और 4 साल से तो बिल्डिंग तो खाली हो गया. और लास्ट 6 में 2 महीने के पहले नोटिस आ गया कि बिल्डिंग खाली करने है कंपलसरी, कोई भी रहता है उसको भी निकलने. तो मैं भी डर के 1 महीना पहले मैं भी निकल गया, क्योंकि मैं रह रहा था अभी तक, तो अभी मैं भी निकल गया. और घर पे 2nd फ्लोर पे मैं यहाँ 1st फ्लोर पे रहता था. 2nd फ्लोर पे स्लैब गिरा, मेरी मम्मी नीचे ही थी रात को 2 बजे और मम्मी डर के भाग गई और पूरी रात सो नहीं पाई. तो अगले दिन हमने सुबह घर खाली कर दी. आमची बिल्डिंग अति धोकादायक झाली. क्लस्टर रिडेव्हलपमेंटचा मुद्दा ते मांडतात ते बरोबर आहे, अगदी खरं आहे, पण आमच्या इकडचं काय आहे? क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा मांडतायत, एवढे लोक होत आहेत, एवढे सोसायटीमध्ये लोक जात आहेत, पण आमच्या इकडे काय हस्तक्षेप घेत नाही कुठे. आमच्या इकडे क्लस्टर कसं काय होणार मॅडम ते सांगा. आमच्या इकडची बिल्डिंग अति धोकादायक बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग अति धोकादायक आहे. जिथे मी राहतो ती धोकादायक आहे. त्याच्या बाजूची बिल्डिंग जिथे आमच्या सोसायटीचे मॅनेजिंग कमिटीचे मोस्ट ऑफ द पीपल राहतात ते धोकादायक आहे. तरी सुद्धा काय इकडे इश्यू हे घेत नाही. TMC आमच्याबद्दल काय निर्णय घेत नाही. योग्य निर्णय घेतला पाहिजे. कोर्टात डेटवरती डेट 2008 पासून केस चालू आमच्या डिव्हिजनचा, पण 2008 पासून आतापर्यंत काय कोर्टाने निर्णय घेतला नाही. 20 वर्षापासून आमच्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट आणि सगळं चालू झालं आहे. पण तुम्हाला आजची परिस्थिती हे सांगतो की 3 बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यामुळे 3ही बिल्डिंग अति धोकादायक हे स्ट्रक्चरल ऑडिटरनी आम्हाला लिहून पाठवलेलं आहे. आम्ही शासनाकडनं आणि महानगरपालिकेकडनं आमची हीच अपेक्षा आहे की त्यांनी या गोष्टींची नोंद घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी आमची कळकळून त्यांना विनंती आहे. इथे 100 पैकी ऑलरेडी 50 लोक बाहेर राहायला गेलेले आहेत. उरलेले लोक आहेत ती पण हळूहळू एक करत पुढे बाहेर जात आहेत. जर असं झालं तर इथे
शेवटी राहणार कोण? मॅनेजिंग कमिटीमधली लोकसुद्धा हळूहळू बाहेर पडत आहेत. त्याच्यानंतर ते सुद्धा गेले तर मग इथे काम कोण करणार, सांभाळणार कोण? ह्याच्यापुढे बिल्डिंगचं जे काय कामं आहेत किंवा रिगार्डिंग रिडेव्हलपमेंट आहे हे कोणी करायला तयार पण होत नाही आहेत. मी परत एकदा अजून एक शेवटच्या वेळेला हे म्हणेन की मला कोर्टाकडनं, आम्ही कोर्टाला डिव्हिजनसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्या संदर्भात जर त्यांनी आम्हाला काही निर्णय दिला तर आमचं हे पुढे काहीतरी आम्ही पुनर्विकासात आमचं काहीतरी योग्य ते मार्गाने आम्ही पार पाडू. 1976 पासून राहतो आणि 1976ने आता जवळजवळ 40 वर्ष होत आली. आता बिल्डिंग्स बऱ्यापैकी खराब झालेल्या आहेत आणि आता म्युन्सिपाल्टीने त्यांना धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आता बाहेर पडल्यानंतर बाहेर तर एक तर जागा शोधायला पाहिजे. त्या जागा शोधल्यानंतर ह्या जागेची रिडेव्हलपमेंट झाल्याशिवाय म्हणजे आम्ही थोडक्यात रस्त्यावरती आलो सरकार. तर ह्या रिडेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस काही चालूच होत नाही, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच अडथळे निर्माण केले जात आहेत. काही मेंबर्सनी, काही म्हणजे सदस्यांनी निर्माण केलेले, काही कोर्टामधले केसेस असल्यामुळे निर्माण झाले, तसे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे निर्माण झाले. त्यामुळे असा प्रश्नचिन्ह निर्माण झालं की ह्याची रिडेव्हलपमेंट होणार तरी कधी? कारण नुसतं बाहेर पडल्यानंतर कुठेतरी भाड्याने जागेत राहायचं, पण शेवटी रिडेव्हलपमेंट जर झाली नाही तर मग कुठलं म्हणजे आमच्यासमोर काही पर्यायच राहत नाही. म्हणजे वाट बघत बसायची, ती किती दिवस वाट बघायची, किती वर्ष वाट बघायला लागणार. कारण आता हा रिडेव्हलपमेंटचा जो आमचा सध्या प्रयत्न चालू होता हा 2008 पासून चालू आहे. आज 5 वर्ष झाली तरी काही झालेलं नाही. अतिधोकादायक इमारत ही सोसायटीच्या मध्यभागी असून आजूबाजूच्या इमारतींकरिता अत्यंत धोकादायक ठरत असल्याने पालिकेने त्याबाबत लवकरात लवकर काही उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. धोकादायक इमारतीचा प्रश्न उद्भवल्याने नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरली आहे. अशा परिस्थितीत इमारत रिकामी करून बाहेर घर मिळवणे व त्यांचे भाडे भरणे हा सर्वसामान्यांकरिता फारच कठीण प्रश्न ठरला आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट, अनधिकृत मजले यांसारखे प्रश्न राजकारणी उद्भवून मूळ मुद्दा बाजूला ठेवून नागरिकांची दिशाभूल करतात. त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर योग्य उपाययोजना कराव्यात, याबाबत निर्णय घ्यावेत अशी नागरिक विनंती करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.
एसनाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंड पश्चिमेकडील सेंट पायस वसाहतीजवळ सापडला तरुणाचा मृतदेह. आज सकाळी 9:30च्या सुमारास मुलुंड पश्चिमेकडील सेंट पायस वसाहती जवळच्या रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळला. सकाळी नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. रमेश असे या मृत तरुणाचे नाव असून त्याचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुलुंडच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. अभिनय गट्ट्यावर किरण नागती यांचा वाढदिवस साजरा करत हास्य नाट्य प्रयोग सादर. अभिनय गट्ट्याचे किरण नागती यांचा 1 डिसेंबर हा जन्मदिवस. या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांना अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. तर कट्ट्यावरील कलाकारांनी कार्यक्रमाअंतर्गत हास्य नाट्य प्रयोग सादर केले. ट्रॅफिक हवालदार, सामान्य नागरिक, दिग्दर्शक यासारख्या विविध वेशभूषा धारण करण्यात आल्या होत्या. वाहतूक कोंडी, सामान्य कलाकार या विषयांवर आधारित अतिशय विनोदी नाट्य येथे सादर करण्यात आले. तर प्रेक्षकांनी या सर्वांची उत्स्फूर्त अशी दाद या कलाकारांना दिली. पाहूया या नाट्यातील काही संवाद. ट्रॅफिक हवालदार रे म्हणता काय ओळख कसली करून देतोय. बघा तसं तुला शिट्ट्या मारतोय मी. शिट्ट्या मारतात बोले इथे ऐकून आलो. अरे तू सिग्नलला का नाही थांबलास. सिग्नल तू त्या कारणासाठी मला थांबवलंय. बघ तू सिग्नलला का नाही थांबलास मला सांग. अरे सिग्नलला थांबायला मी का भिकारी आहे. अरे तू सिग्नलला का नाही थांबला. सिग्नल लाल होता, कलर ब्लाइंडेड. मग गाड्या थांबल्या होत्या ना, त्या बघून तरी थांबायचं. गाड्या पार्क केल्या असतील. अरे बिरबल के ऑडिशंस यही हो रहे हैं. हाँ यही हो रहे हैं. तुम्ही कौन है. हम राजकुमार है. पहिला कुठल्या राज्याचे. बेवकूफ, हमारा नाम राजकुमार है. हम डायलॉग की बेताज बादशाह है. नको, ताज घातलेला बादशाह ऑलरेडी आहे आमच्याकडे. आम्हाला बिरबल हवा. हम औषधि ले आए हैं. बस. लेकिन सबसे पहले ये बताओ, यहाँ नजदीक कोई होटल वोटल है. नाश्ता करायचा. करून घ्या. लांबून आले दिसतात बिचारे असते. वो देखो रस्ते के कडे को, रस्त्याच्या बाजूला स्नॅक्स कॉर्नर येतात. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. एसनाच्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का. मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.
अस्लांच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंडमध्ये पत्रकारावर अज्ञात इसमानी केला ब्लेडनी हल्ला. मुलुंडमधील पत्रकार हसन खान यांच्यावर 2 दिवसापूर्वी अज्ञात तरुणांनी हल्ला केला. हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या हसन खान यांना पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या 3 अज्ञात तरुणांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. त्यांनी या तरुणांना विरोध करताच त्यांनी खान यांच्यावर ब्लेडनी हल्ला केला. खान यांच्या मानेवर आणि हातावर या हल्ल्यात इजा झाली असून हल्लेखोरांनी बाईकवरून पळ ठोकला. या सर्व प्रकाराची माहिती हसन खान यांनी S9शी बोलताना दिली. तकरीबन 5-5:30 बजे मैं कुछ अपनी रिपोर्ट के सिलसिले में आई एम ए क्राइम रिपोर्टिंग करता हूँ मैं, और तकरीबन 24 साल से क्राइम रिपोर्टिंग कर रहा हूँ मैं मुलुंड के अंदर बॉम्बे में. तो सोमवार की शाम को 5-5:30 बजे के आसपास में क्राइम रिपोर्टिंग चक्कर में निकला. 3 लड़के पल्सर बाइक पे थे. उन्होंने एकदम से मेरे पास में आके मुझे नीचे गिरा. मैंने उनका हाथ पकड़ा, गाली गलौज करी कि मुलुंड के जितने पत्रकार हैं सब पत्रकारों को देख लूँगा, और सारे पत्रकार जितने भी हैं ये बहुत ज़्यादा ही मतलब नाचने लग गए, उछलने लग गए, एक को भी नहीं छोड़ेंगे. ऐसा करके उन्होंने उनके हाथ में पता नहीं कौन सा हथियार था मेरे गर्दन पे और मेरे हाथ पे वार किया, जिसके लिए मैंने मुलुंड पुलिस स्टेशन के अंदर FIR दर्ज करवाई है. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. ठाणे महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंदणी करण्याकरता फेस रीडर मशीनचा नवा उपक्रम. ठाणे महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्याच्या वेळेची नोंदणी करता यावी म्हणून थंबल मशीन्स ठिकठिकाणी बसविण्यात आल्या होत्या. मात्र या थंबल मशीन चतुर्थ श्रेणी व महिलांच्या अंगठ्यांची चाचणी वेळेत होत नसल्याने हे मशीन कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत होते. यावर उपाययोजना म्हणून पालिकेने प्रायोगिक तत्वावर फेस रीडर मशीन उपयोगात आणले. हे मशीन सध्या पालिकेच्या आवक-जावक विभागात बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे मशीन मोबाईल प्रमाणे वायरलेस असून सिम कार्डद्वारे कार्यान्वित होते. कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांशी थेट मशीनचा संपर्क साधला जाऊन त्याच्या येण्या व जाण्याची नोंद फेस रीडर मशीनद्वारे होते. तसेच थंब मशीन्स बऱ्याच वेळा लवकर कनेक्ट होत नसल्याने त्यापेक्षा हे नवे मशीन कमी त्रासदायक ठरत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या मशीनचे रिझल्ट चांगले येत असल्याने आणखी काही ठिकाणी हे मशीन बसविले जाणार असल्याची माहिती संगणक विभागाकडून देण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूप हनुमान टेकडीला समस्यांचा विळखा, मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित. ठाणे महानगरपालिकेत फेस रीडर मशीनचा नवा उपक्रम. तर वंदना सोसायटीतील धोकादायक इमारत रहिवाशांना ठरत आहे जीवघेणी, पालिकेचा उपाययोजनेकरिता कानाडोळा. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.